साक्री तालुक्यातील चिंचपाडा, बोदगाव, मैदाणे परिसरात दिवसा 7-8 तास विजेचा वेळ वाढून मिळण्याची मागणी. कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, MSEB यांना निवेदन. साक्री तालुक्यातील चिंचपाडा, बोदगाव, मैदाणे परिसरातील नागरिक कळवितो की आमच्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत अनियमित, कमी दाबाची व वारंवार खंडित होणारी वीज पुरवठा सुरू आहे. तसेच रात्री लाईट असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना जंगली प्राण्याचा, बिबट्या वगैरे चा वावर जास्त प्रमाणात झाल्या असल्यामुळे वन्य प्राण्याचे शेतकऱ्यावर जीवघातक हल्ले होत आहेत. या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतकरी पिकांच्या नुकसानीला सामोरे जात आहेत. विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत. व्यापारी व लघु उद्योग अडचणीत सापडले आहेत. मात्र वीज बिल मात्र वेळेवर व पूर्ण आकारले जात आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. आमच्या प्रमुख मागण्या: परिसरात नियमित व दर्जेदार वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा. दिवसा 7-8 तास विजेचा वेळ वाढून मिळावा. रात्री बिबटेचा धाकामुळे शेतकरी रात्री शेतामध्ये जायला घाबरत आहे. त्या संदर्भात कोंडाईबारी वनविभागाच्या संबंधित अधिकारी भालचंद्र कुवर साहेबांना निवेदन दिले. वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, गणेश गावित, कांतीलाल भोये, देवीदास गावित, युवराज चौरे, कैलास ठाकरे, सतीश चौरे, बापू गावित, राजेंद्र पवार, देवीदास भोये यांच्यासह मैदाणे, बोदगाव परिसरातील नागरिक उपस्थित राहून इशारा दिला आहे.